मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्याणी माऊसमोर हात जोडून तिचे आभार मानते। तेव्हा शौनक माऊला आराम करण्यासाठी घरी पाठवतो, तर आर्या कल्याणीला नाश्ता आणण्यासाठी बाहेर जाते। कल्याणी शौनकला विचारते, तू त्या मुलीला एवढं लवकर का पाठवलंस? तर शौनक सांगतो, आई ती रात्रभर तुझ्या पायाशी बसून होती, 1 मिनिटसुद्धा झोपली नाही, ती फक्त तुझी काळजी घेण्यासाठी इथे आली होती। तर कल्याणी राजनला बोलते, आपण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं। तर राजनला मोठा धक्का बसतो। राजन सांगतो, मी तिचे उपकार कधीच विसरणार नाही, असं काहीतरी करतो की ती आयुष्यभर लक्षात ठेवेल व दिव्याकडे पाहतो। दुसरीकडे माऊ घरी जात असताना आर्या तिला थांबवते व तिला थँक्यू बोलत रडत असते। तेव्हा माऊ तिचे डोळे पुसते, तिला खुणावते की तू काळजी करू नकोस, आज तू बरी होईल, तुझा चेहरा कोमेजून गेला आहे। तेव्हा माऊ आर्याला चहा पिण्यासाठी नेते। तेव्हा पैसे देत असताना आर्याच्या बॅगेतून माऊने कल्याणीचं काढलेलं पेंटिंग खाली पडतं। तेव्हा माऊ आर्याला विचारते, तर आर्या सांगते, इतकं सुंदर चित्र फक्त रोहनच काढू शकतो। मी त्याला सांगणार आहे की तू आयुष्यामध्ये काहीही कर, परंतु चित्र काढणं कधीही सोडू नकोस। तेव्हा माऊला खूपच वाईट वाटतं, ती विचारांमध्ये मग्न होते। तर इकडे कल्याणी कामाची काळजी करत असते। तेव्हा राजन विलासचा विषय काढत बोलतो की यापुढे मी बोलेल तेच होणार। तेव्हा राजन, वैशाली व दिव्या घरी जाण्यासाठी निघतात, तर आर्या शौनकसोबत थांबते। त्यानंतर दिव्या माऊमुळे खूपच रागात असते। तेव्हा राजन सांगतो की ती मुलगी तर फारच हुशार दिसते, तिने ताईला पण काबीज केलं। मला आता चांगलेच लक्षात आलंय की त्या मुलीला काय हवंय, मी चांगलाच बंदोबस्त करतो, तू काळजी करू नकोस। इकडे माऊ आर्याच्या बोलण्याचा विचार करत घरी येते। तेवढ्यात तिला रोहन दिसतो। ती रागामध्ये रोहनला गोठ्यामध्ये घेऊन जाते। माऊ त्याला खुणावते, तुझ्यामुळे आर्या तिकडे रडत आहे आणि तू मित्रांसोबत मज्जा करतोस। तू मला बाबांची शपथ घेऊन सांग की तू आर्याला कधीच रडवणार नाहीस, तुझ्यामुळे सर्वांना त्रास होत आहे, बाबांना समजलं तर काय होणार? रोहन शपथ घेण्यासाठी नकार देतो, तर माऊ त्याला काठीने मारते। तेव्हा रोहन भिंतीवरील विलासच्या चित्रावर हात ठेवून शपथ घेतो। तेव्हा रोहन माऊला सांगतो की तू मला प्रॉमिस कर, मला चित्र काढता येत नाही हे तू आर्याला सांगणार नाहीस। तर माऊ त्याला खुणावते, मी खोटं बोलणार नाही। तेव्हा रोहन बोलतो, तूच तर आत्ता म्हणालीस तिला त्रास होईल, असं वागायचं नाही, मग तिला नंतर समजलं तर ती तुलाच विचारेन। तर माऊ रोहनला खुणावते, वेळ आली तर मी हे सत्य आर्यापासून लपवणार नाही व रागामध्ये निघून जाते। तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये कल्याणी आर्याला सांगते, तू किती चुकून गेलीस, मी आता बरी आहे, तू टेन्शन घेऊ नकोस, मला जेवढं तुझ्यासाठी करता आलं तेवढं मी केलं, परंतु आता विलास पाटलांचा राग राजनवर आहे, दोघांनाही समजून सांगणं आता कठीण आहे, म्हणून आता आपल्याला माघार घ्यावी लागेल। तर शौनक आर्याला धक्का बसतो। तेव्हा शौनक बोलून जातो की आर्याच्या अशा अवस्थेत हे कसं शक्य आहे? तर कल्याणी त्याला विचारते, काय बोलतोस तू, आर्याची अशी अवस्था म्हणजे काय झालंय तिला? दुसरीकडे माऊ कॅन्टीनमध्ये आर्या व रोहनच्या विचारात असते। माऊचा हात कापणार तेवढ्यात रघु तिला थांबवतो व सांगतो की राजन सरांनी तुला केबिनमध्ये बोलावलं आहे। तर माऊ तिकडे जाते। तेव्हा रघु विचार करतो तिला कशासाठी बोलवलं असेल। त्यानंतर माऊ राजनकडे येते। तेव्हा राजन माऊला बसण्यासाठी सांगतो, परंतु माऊ बसत नाही। तर राजन तिला बोलतो, म्हणजे तुला तुझी लायकी चांगलीच कळते, पैशांसाठी तू आमच्याकडे काम करतेस, उद्या मला तुला कामावरून काढून टाकायचं आहे, उद्यापासून तू या कंपनीच्या आजूबाजूला पण दिसता कामा नये। तर मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।